आज करायचं तर लोणचं करायचं का काही करायचं असलं आपल्या बायकांना काही झोप लागत नाही. मग सकाळीच कैऱ्या आणल्या. कैऱ्या खूपच आंबट होत्या. त्या पुसून घेतल्या अशा प्रकारे. मग थोड्या 1-2 तास अशाच सुकत ठेवल्या होत्या हवेशीर. आणि त्याच्यानंतर आम्ही दुपारी मसाल्याची तयारी केली. आईने मग मला जे काढून दिलं मी ते बारीक करत होती. इथं मोहरीची डाळ आहे, ती थोडीशी जाडसरच मिक्सरमधून फिरून घेतली. आणि इथं बघू शकता एका टोपल्यामध्ये ती डाळ टाकली आणि थोडी जाडसर सोप पण काढली. जाडी सोप वापरलेली आहे इथं. आणि त्याच्यानंतर थोडीशी हळद, तिखट वगैरे टाकून घेऊ. धने राहिले होते, धने पण मिक्सरमधून असेच काढले. खूप छान सुगंध येत होता, कारण कच्चेच काढले ते. आणि जाडसर मसाला ठेवल्याने छान होतो. सर्व मसाले इथे एका याच्यात आम्ही टाकत होतो. त्याच्यानंतर आता बघूया आपण पुढं काय काय करायचं याच्यात. आणि सोप्या आणि साध्या पद्धतीने घरगुती मसाल्याचाच वापर केलेला आहे इथं. आणि अशा प्रकारे सर्व तयार झाल्यानंतर लोणचंही म्हटलं तरी बराचसा वेळ आपला जात असतो. आणि इथं बघू शकता मग नंतर आम्ही काय केलं, 2-3 मिरे, लवंग आणि थोडीशी विलायची घेतली. थोडी मेथी राहिली होती ना, ते थोडी भाजून घेतली मेथी. आणि तेल आहे ना आधीच गरम करून ठेवलेलं होतं आणि थंड केलं. आणि थोडा गूळ पण टाकला. 2-3 मिरच्या पण आईने याच्यात टाकलेल्या आहे. अशा प्रकारे छान मिक्स करून ठेवलं. आणि बघा मसाला बघूनच तोंडाला पाणी सुटतं आहे ना. आणि घरगुती पद्धतीने आणि घरच्या मसाल्याचा वापर केलेला आहे बघू शकता. आणि लोणचं खरंच खूप छान झालं. आधी घरच्या कैरीचं पण केलं होतं, पण ते संपत आलं. यावर्षी सर्वांनाच आवडलं होतं, त्याच्यामुळं मग आता करून घेऊ म्हटलं, कारण नंतर तर काही कैऱ्या मिळणार नाही. आणि अशा प्रकारे सर्व आम्ही लोणचंचा मसाला तयार केलेला आहे. आणि काही वेळानंतर खूप छान त्याला तेल सुटते. आणि अशा प्रकारे फोडी टाकल्यानंतर बघा लोणचं खूपच छान झालं. नक्की करून बघा.